गोवंडीमधील शिवाजीनगरमध्ये डंपर चालकाने 4 जणांना चिरडलेला आहे। भीषण अपघातानंतर 4 पैकी 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती गंभीर आहे। जवळच्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत, तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांनी पोलिसांनाच घेराव घातला। गोवंडी शिवाजीनगर सिग्नल इथली ही सगळी घटना असून या परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे। मुंबईच्या गोवंडी भागातील शिवाजीनगर परिसरामध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये एका डंपरने 3 जणांना चिरडल्याची घटना घडलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। घाटकोपर मानखुर्द रोडवरती हा अपघात झालेला आहे, त्यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी काही वेळापूर्वी रास्ता रोको देखील केलेला होता। मोठं तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पसरलेलं पाहायला मिळतंय। आता पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जे स्थानिक नागरिक, जे स्थानिक रहिवासी या ठिकाणी ज्या रहिवाशांनी रास्ता रोको केलेला होता, त्या रास्ता रोकोला पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जे आहेत त्या नागरिकांना रस्त्याच्या साईडनी जे आहेत ते हटवण्यात आलेलं आहे। या रस्ता रोकोमुळे काही काळ या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली होती। या संपूर्ण घटनेमध्ये मोहम्मद खान या 29 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, तर त्याची जी 2 मुलं आहेत ज्यांचं वय 12 ते 13 अंदाजे असं सांगितलं जात आहे, त्यांचा जो आहे तो जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर एकावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बैगनवाड़ी में एक 3 साल की बच्ची थी, उसका एक एक्सीडेंट ऐसी डंपर ही था, उस वजह से हुआ था। और यहाँ पे जो एक्सीडेंट हुआ है वो मैंने लाइव देखा है। मतलब जस्ट एक डंपर आ रही थी, एक ट्रैफिक हवलदार होते, उन्होंने क्या किया, एक डंपर को साइड में लिया और पीछे से एक डंपर और आ रहा था जो उसको देख के स्पीड में आया और एक बाइक पे तीन लोग थे, 3 या 4 लोग, एक बच्ची थी, बच्ची का पता नहीं। ऑन द स्पॉट वो डंपर वाले ने स्पीड में एक्सीडेंट ऑन द स्पॉट हो गया। ही घडलेली घटना ही पहिल्यांदा घडलेली नाहीये, तर अनेकदा या ठिकाणी याच रस्त्यावरती अनेकदा अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत आणि अनेकदा मृत्यू देखील झालेले आहेत। कुठल्याही प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी नसतं, पोलीस बंदोबस्त किंवा वाहतूक पोलिसांचं लक्ष या ठिकाणी नसतं, असा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांनी केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन कविता गिरीसह निकेश शारोद, पुढारी न्यूज, मुंबई।